नमस्कार. बहीण भावाच्या नात्यावरील माझी एक स्वरचित रचना सादर करत आहे. रक्षाबंधनाला बांधाया राखी, भावाच्या घरी बहीण आली. रक्षाबंधनाला बांधाया राखी, भावाच्या घरी बहीण आली. सोप्यावरील दृश्य बघून ती उंबरट्यावरच थोडी थांबली. भाऊ आपल्या मुलींसोबत गोष्टीत गुंग झाला होता. गुंग झाला होता. दोघींची गोड बोलणे ऐकून खुदकन गालात हसला होता. वाटलं बहिणीला या घरी आता माझी उणीव नाही राहिली. पूर्वी मी बसायचे भावाच्या शेजारी, आता माझी जागा यांनी घेतली. आली का ग चिमणी म्हणून भावाने हाक लगेच मारली. कानावर शब्द पडताच त्याचे पटकन मी भानावर आली. जवळ त्याने बोलवून मला थोडं मिठीत त्याच्या घेतलं. माझं मन आता तर बाई कसं आनंदाने नाचू गाऊ लागलं. ओवाळले मी भाऊरायाला, त्याच्या हातात राखी सजली. त्यानेही अगदी प्रेमाने मला सुंदर अशी भेटवस्तू दिली. मनातील भाव ओळखून त्याने प्रेमाने तो म्हणाला, का बरं मला बघून आज तुझा चेहरा नाही खुलला. माझ्या मनातील घालमेल त्याला बोलून दाखविली. दादा, तुझ्या आयुष्यात आता माझी जागाच नाही उरली. भावाचं उत्तर लक्ष देऊन ऐका. भाऊ काय म्हणतोय ते बघा. परिस्थितीनुसार तुझ्यासाठी जे नाही केलं ते सगळं मी करतोय. तुझं हरवलेलं बालपण आता मी माझ्या मुलीत बघतोय. वेडे, तुझ्यावरूनच तर कळलं मला कशा मुली पटकन मोठ्या होतात. एक दिवस नकळत चिमणीसारख्या भुरकन उडून जातात. म्हणून आज माझ्या मुलींना मी भरपूर वेळ देतो. ह्या अनमोल अशा क्षणांना मन भरून जगून घेतो. कधीतरी त्याही तुझ्यासारख्या उडून जातील, कळणार नाही. मग सुखाचे असे हे क्षण मला परत जगायला मिळणार नाही. काळानुरूप होणाऱ्या बदलास मी थांबू तर शकत नाही. पण काही झालं तरी तुझी जागा कोणी घेऊ शकत नाही. वाटलं मला आपला भाऊ आत्ताही आपल्यावर तेवढंच प्रेम करतो. उगाच आपण विचार करून मनातल्या मनात किती झुरतो. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळी वळणे येत असतात. भावाचं प्रेम कमी होत नाही हो, फक्त त्याच्या प्रायोरिटीज बदलतात. म्हणून प्रत्येक बहिणीने भावाच्या प्रेमावर विश्वास ठेवावा. काळानुसार होणाऱ्या बदलाचा प्रेमाने स्वीकार करावा, आनंदाने स्वीकार करावा. धन्यवाद.